हाय मुलांनो, आज आपण 7th लेसन बघणार आहोत खाशाबा जाधव. हॅव यू हर्ड अबाउट द ऑलिम्पिक गेम्स? तुम्ही ऑलिम्पिक गेम्सबद्दल ऐकलं आहे का? स्पोर्ट्समॅन फ्रॉम मेनी डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड कम टुगेदर फॉर द ऑलिम्पिक गेम्स. देशाच्या किंवा जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे खेळाडू या स्पर्धेसाठी, ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येतात. अ नंबर ऑफ इव्हेंट्स आर हेल्ड. ह्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स जे असतात ते घेतले जातात. देअर आर गेम्स, ॲथलेटिक इव्हेंट्स लाईक हाय जम्प, लाँग जम्प, रनिंग, जिम्नॅस्टिक इव्हेंट्स, स्विमिंग अँड डायव्हिंग कॉम्पिटिशन्स, बॉक्सिंग अँड रेसलिंग मॅचेस अँड मेनी अदर थिंग्स. मग या इव्हेंट्समध्ये काय काय असतं तर त्याच्यामध्ये गेम्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात. ॲथलेटिक इव्हेंट्समध्ये हाय जम्प म्हणजे उंच उडी, लाँग जम्प म्हणजे लांब उडी, रनिंग म्हणजे पळणे, जिम्नॅस्टिक इव्हेंट्स, स्विमिंग अँड डायव्हिंग कॉम्पिटिशन्स पोहण्याच्या स्पर्धा असतात, बॉक्सिंग अँड रेसलिंग मॅचेस म्हणजे कुस्तीच्या स्पर्धा असतात आणि अजून खूप साऱ्या गोष्टी असतात. द विनर्स आर गिवन गोल्ड, सिल्वर अँड ब्रॉन्झ मेडल्स. आणि त्याच्यामध्ये जे जिंकतात त्यांना जर फर्स्ट नंबर आला तर गोल्ड मेडल भेटतं, सेकंड नंबर असेल त्यांना सिल्वर आणि थर्ड असेल त्यांना ब्रॉन्झ मेडल्स. गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक, सिल्वर म्हणजे चांदीचं पदक आणि ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक असं भेटतं. ॲन ऑलिम्पिक मेडल इज ॲन ऑनर. ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं ही खूप मोठी ऑनरची, सन्मानाची गोष्ट असते. ॲन ऑलिम्पिक विनर इज कन्सिडर्ड टू बी अ वर्ल्ड चॅम्पियन. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जो खेळाडू जिंकतो त्यांना जगज्जेता म्हणजे जगात ते सर्वात विजेते आहेत असं म्हटलं जातं. फ्यू इंडियन्स हॅव वॉन ऑलिम्पिक मेडल सो फार. तर काही भारतीयांनी हे ऑलिम्पिक मेडल जिंकलेलं आहे. आत्ता रिसेंटली नीरज चोप्राने जिंकलं आहे बघा त्या भालाफेकमध्ये. द फर्स्ट पर्सन टू विन अ मेडल फॉर इंडिपेंडंट इंडिया वॉज अ रेसलर फ्रॉम महाराष्ट्र. आणि स्वतंत्र भारतामधला सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी हे ऑलिम्पिकचं मेडल जिंकलेलं आहे तर ते महाराष्ट्रामधील एक कुस्ती खेळणारे, रेसलर म्हणजे कुस्ती खेळणारे, त्यांना कुस्तीपटू असं म्हटलं जातं, ते आहेत. हिज नेम वॉज खाशाबा जाधव आणि त्यांचं नाव आहे खाशाबा जाधव. हे आहेत बघा ते. तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं आहे. खाशाबा जाधव वॉज बॉर्न इन अ व्हेरी पुअर फॅमिली इन अ विलेज कॉल्ड गोळेश्वर इन सातारा डिस्ट्रिक्ट. तर सातारा जिल्ह्यामधल्या एका गोळेश्वर नावाच्या गावामधल्या एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये खाशाबा जाधव यांचा जन्म झाला. बट इट वॉज अ फॅमिली दॅट लव्ड स्पोर्ट, एस्पेशली रेसलिंग. पण हे जे कुटुंब होतं तर त्यांना खेळाची खूप आवड होती आणि मुख्य करून तर रेसलिंग, कुस्तीची खूप आवड होती. हिज फादर दादासाहेब वॉज हिमसेल्फ रेसलर. तर खाशाबा जाधव यांचे वडील दादासाहेब हे स्वतः एक कुस्तीपटू होते. ही हॅड 5 सन्स. त्यांना 5 मुलगे होते. द यंगेस्ट ऑफ देम वॉज खाशाबा. आणि त्यातला सर्वात लहान जो आहे त्यांचं नाव आहे खाशाबा. दादासाहेब हिमसेल्फ टॉट हिज सन्स रेसलिंग. दादासाहेब स्वतः त्यांच्या मुलांना रेसलिंग, कुस्ती शिकवायचे. They were all very good at it, but the best among them was खाशाबा. तर त्यांच्या 5ही मुलांना दादासाहेब स्वतः कुस्ती शिकवायचे. ते 5ही जण खूप चांगल्या प्रकारे कुस्ती खेळायचे, पण त्या 5पैकी सगळ्यात चांगली कुस्ती जे खेळायचे ते म्हणजे खाशाबा. फ्रॉम ॲन अर्ली एज खाशाबा लव्ह टू वॉच रेसलिंग बाउट्स. तर खूप लहान वयापासून खाशाबा यांना कुस्तीच्या स्पर्धा बघण्याची आवड होती. His father took him to see the bouts from the time he was just 4 years old. जेव्हा खाशाबा 4 वर्षांचे होते फक्त, तेव्हा त्यांचे वडील त्यांना कुस्तीच्या स्पर्धा बघण्यासाठी घेऊन जात. He would sit on his father's shoulder and watch the bouts. खाशाबा जाधव त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर बसायचे आणि कुस्तीच्या स्पर्धा बघायचे. At 10 he was the youngest to get into the आखाडा. आणि वयाच्या 10व्या वर्षी सर्वात लहान वयामध्ये त्यांनी
आखाड्यामध्ये प्रवेश केला, म्हणजे कुस्तीचा आखाडा असतो तिथे. सून इट बिकेम क्लिअर दॅट ही वॉज ऑल्सो द बेस्ट नॉट ओनली इन हिज ओन आखाडा बट इन द होल एरिया. आखाडा म्हणजे जिथं कुस्ती शिकवली जाते, आणि लवकरच तिथेच त्यांच्या आखाड्यामध्येच नाही तर त्यांच्या तिथल्या पूर्ण एरियामध्ये सर्वात चांगली कुस्ती खेळणारे म्हणून त्यांनी नाव कमवलं. खाशाबा लव्ड अदर स्पोर्ट्स टू. तर खाशाबांना फक्त कुस्तीच आवडायची का? तर नाही, त्यांना इतर खेळसुद्धा आवडायचे. ही वॉज फॉन्ड ऑफ कबड्डी, मल्लखांब, रनिंग, स्विमिंग अँड जिम्नॅस्टिक. तर त्यांना कुस्तीशिवाय कबड्डी, मल्लखांब, रनिंग पळणे, स्विमिंग पोहणे आणि जिम्नॅस्टिक करणे हे सुद्धा आवडायचं. ही टूक पार्ट इन ऑल ऑफ दिस. ते सर्व खेळांमध्ये भाग घ्यायचे. ही बिकेम स्ट्रॉंग अँड अगाईल. आणि त्यामुळे ते खूप स्ट्रॉंग बनले, मजबूत बनले. ही लव्ह टू डिस्कस स्पोर्ट्स विथ हिज फ्रेंड्स. खेळाबद्दल मित्रांशी चर्चा करणे हे त्यांना आवडत होतं. हे बघा, हे ऑलिम्पिकचं चिन्ह आहे आणि हे अशा प्रकारचे इथं हे बघा, हे कुस्ती आहे, रेसलिंग, हे वेट लिफ्टिंग, वजन उचलायचं, हॉकी, फुटबॉल, हे बॉक्सिंग आणि हे आर्चरी, याचे असे सायन्स दिलेले आहेत. ही वेंट टू राजाराम कॉलेज इन कोल्हापूर वेअर रेसलिंग वॉज एनकरेज्ड. ते राजाराम कॉलेजला गेले कोल्हापूरमध्ये शिकायला, जिथं की रेसलिंगला, कुस्तीला खूप एनकरेज, त्यांना प्रोत्साहन मिळालं. खाशाबा टूक पार्ट इन मेनी रेसलिंग बाउट्स. खूप साऱ्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये खाशाबांनी भाग घेतला. अँड वोन देम ऑल. आणि त्या सगळ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या. इन दॅट एरिया ही वॉज द चॅम्पियन. आणि तिथल्या एरियामधले ते चॅम्पियन, विजेते ठरले. Therefore, he was sent to wrestle at the state level. राष्ट्रीय स्तरावर आणि देशामध्ये नॅशनल लेवलला. स्टेट लेवल म्हणजे राज्य स्तरावर आणि नॅशनल लेवल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती खेळले. खाशाबा जाधव बिकेम फेमस ॲट द नॅशनल लेवल टू. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खाशाबा जाधव कुस्तीमध्ये खूप फेमस म्हणजेच प्रसिद्ध झाले. ही बीट द नॅशनल चॅम्पियन निरंजन दास इन 1948. 1948 1948मध्ये जे नॅशनल चॅम्पियन होते की नाही भारतामध्ये, सगळ्यात चांगले कुस्ती खेळणारे निरंजन दास म्हणून होते, त्यांना खाशाबा जाधव यांनी हरवलं. दॅट इज व्हाय इट वॉज डिसाइडेड टू सेंड हिम टू द इंटरनॅशनल ऑलिम्पिक गेम्स. आणि त्यामुळेच खाशाबा जाधव यांना ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या तिथे पाठवण्याचं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ठरवण्यात आलं. When Khashaba Jadhav took part in the Olympic Games for the first time, he found that the Indian and international rules were different. जेव्हा खाशाबा जाधव यांनी सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये असलेले कुस्तीचे नियम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले कुस्तीचे नियम म्हणजे ऑलिम्पिक्स गेममधले कुस्तीचे नियम हे वेगवेगळे आहेत. ऑल्सो ही वॉज यूज टू रेसलिंग इन ॲन अर्थन पीट. आणि भारतामध्ये तर मातीमध्ये कुस्ती खेळली जायची. ॲट द ऑलिम्पिक गेम्स द बाउट्स वेअर हेल्ड ऑन अ मॅट. आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये मॅटवरची कुस्ती खेळली जायची. इन स्पाईट ऑफ दिस डिफरन्सेस खाशाबा जाधव वोन अ 6th प्लेस आउट ऑफ 42. आणि असे जरी फरक असले तरीसुद्धा 42 लोकांपैकी त्यांनी 6वा नंबर, 42 लोक जे स्पर्धेसाठी आले होते त्यापैकी त्यांनी 6वा नंबर मिळवला. द ऑलिम्पिक गेम्स आर हेल्ड एव्हरी 4 years. ऑलिम्पिक स्पर्धा ह्या प्रत्येक 4 वर्षांनी, दर 4 वर्षांनी घेतल्या जातात. इन 1952 खाशाबा विश टू टेक पार्ट इन द ऑलिम्पिक्स अगेन. आणि परत 1952मध्ये खाशाबा यांनी स्पर्धेमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये परत भाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांची इच्छा होती की आपण परत त्याच्यामध्ये भाग घ्यावा. बट इट वॉज नॉट ॲन इझी टास्क. पण हे काही सोपं नव्हतं. ही हॅड टू प्रूव्ह हिज मेरिट अगेन अँड फेस द ओपोजिशन ऑफ ऑफिशियल्स. तर त्यांना त्यांचं मेरिट परत प्रूव्ह करायचं होतं. पहिल्यांदा कसं त्यांनी निरंजन दास यांना हरवलं होतं आणि मग त्यांना कुस्तीसाठी पाठवलं होतं ऑलिम्पिक गेम्समध्ये. त्याचप्रमाणे आता त्यांना परत सांगायचं होतं की मी सगळ्यात चांगला कुस्ती खेळतो आणि त्यांच्या विरोधी लोकांना त्यांना हरवायचं होतं. Also in those days, Olympic participants had to spend their own money for traveling to and staying in the place where the games were held.
आणि त्या काळामध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू आहेत, जे स्पर्धक आहेत, त्यांना प्रवासासाठी किंवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिथं राहण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करावा लागत असे. आता सगळं स्पोर्ट्स जे काय असेल स्पोर्ट कोट्यातून वगैरे त्यांना मदत केली जाते, पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. त्यांना स्वतःचेच पैसे खर्च करावे लागत होते. इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप खर्च होणारे, खर्चिक होते, त्यांना परवडणारे नव्हते. खाशाबा डिड नॉट हॅव दॅट मच मनी अँड ही डिड नॉट गेट एनी मनी फ्रॉम द गव्हर्नमेंट. खाशाबांकडे एवढा पैसा नव्हता आणि त्यांना सरकारकडून, शासनाकडून सुद्धा काही पैसे मिळाले नाहीत. ॲट लास्ट द प्रिन्सिपल ऑफ राजाराम कॉलेज गेव हिज ओन हाऊस टू गेट द मनी. आणि मग शेवटी जेव्हा खाशाबांना ऑलिम्पिकला जायचंच होतं, तेव्हा ते ज्या कॉलेजमध्ये शिकायला होते ना, राजाराम कॉलेज कोल्हापूरचं, तिथले जे प्रिन्सिपल होते, मुख्याध्यापक होते, त्यांनी स्वतःचं घर विकलं आणि खाशाबांना ऑलिम्पिकला जाण्यासाठी पैसे दिले. अदर पीपल इन खाशाबाज विलेज अल्सो हेल्प्ड. आणि खाशाबा जाधव यांच्या गावातील लोकांनी सुद्धा त्यांना मदत केली. द 1952 ऑलिम्पिक्स वेअर हेल्ड इन हेल्सिंकी. आणि 1952चं जे ऑलिम्पिक होती स्पर्धा, ती हेल्सिंकी इथे होणार होती. देअर खाशाबा जाधव हॅड टू फेस ऑपोनंट्स फ्रॉम रशिया अँड द गल्फ कंट्रीज. आणि त्या स्पर्धेमध्ये खाशाबा जाधवांच्या विरोधामध्ये रशियाचे खेळाडू होते आणि ज्या गल्फ कंट्रीज आहेत, आखाती प्रदेश, तर तिथल्या सुद्धा खेळाडू होते. ही वॉन द फर्स्ट 5 बाउट्स क्वाईट इझिली. त्यांनी पहिल्या 5 मॅच ज्या आहेत, 5 स्पर्धा आहेत, त्या पटकन सहजरित्या जिंकल्या. ही वोन ईच बाउट विदिन 5 मिनिट्स. 5 मिनिटाच्या आतच त्यांनी प्रत्येक स्पर्धा जिंकली. देन ही हॅड टू फेस अ रेसलर फ्रॉम जापान. त्यानंतर त्यांना जापानच्या कुस्तीपटूसोबत स्पर्धा खेळायची होती. दे वेअर बोथ वेल मॅच. ते दोघं सुद्धा चांगले होते, म्हणजे खाशाबा जाधव सुद्धा चांगले मॅच खेळलेले होते आणि तो जापानचा रेसलर होता, तो पण चांगलाच मॅच खेळलेला होता. द बाउट लास्टेड फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटपर्यंत कुस्ती चालली. खाशाबा लॉस द मॅच बाय जस्ट 1 पॉईंट. आणि फक्त एका पॉईंटने खाशाबा जाधव आहेत ते मॅच हरले. ही वॉज एक्झॉस्टेड आफ्टर द बाउट बट ही वॉज आस्क्ड टू रेसल विथ अ सोव्हिएत रेसलर इमिजिएटली. ती कुस्ती खेळून खाशाबा जाधव खूप थकलेले होते, तरीसुद्धा त्यांना मॅच, ही जी कुस्ती झाली जापानच्या कुस्तीपटूसोबत, ती झाली की लगेच दुसरा जो सोव्हिएतचा कुस्तीपटू होता त्याच्यासोबत मॅच खेळायला लावली. दिस वॉज अगेन्स्ट द रूल्स. हे नियमांच्या विरोधात होतं. अकॉर्डिंग टू द रूल्स खाशाबा शुड हॅव रेस्टेड फॉर ॲट लिस्ट हाफ ॲन आवर बिफोर द सेकंड बाउट. रूलनुसार, नियमानुसार खाशाबा जाधव यांना कमीत कमी अर्धा तास तरी आराम मिळाला पाहिजे होता दुसरी कुस्तीची स्पर्धा खेळण्या अगोदर. खाशाबा लॉस्ट इन द बाउट विथ द सोव्हिएत रेसलर. आणि त्याच्यामुळं त्यांना आरामच नाही मिळाला अजिबात. आणि मग सोव्हिएत रेसलरसोबत सुद्धा खाशाबा जाधव आहेत ते मॅच हरले. स्टील ही हॅड वोन अ ब्रॉन्झ मेडल बाय फिनिशिंग 3rd. तरीसुद्धा त्यांचा 3रा नंबर आला आणि त्यांना ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक मिळालं. When खाशाबा returned from Helsinki, many people honored him. जेव्हा खाशाबा जाधव हे हेल्सिंकीवरून स्पर्धा संपून आले, तर खूप लोकांनी त्यांचा सन्मान केला. The people in his village gave him a grand welcome. त्यांच्या गावातील लोकांनी त्यांचं खूप भव्य मोठं स्वागत केलं. A procession of 151 bullock carts waited for him in his home village of गोळेश्वर. आणि त्यांच्या गावामध्ये 151 बुलक कार्ट्स, 151 बैलगाड्यांनी त्यांची मिरवणूक काढण्यात आली. द विलेजर्स कॅरीड देअर हिरो होम टू द साऊंड ऑफ ढोल्स. आणि ढोलाच्या आवाजांमध्ये ते जे गावकरी होते गोळेश्वरचे, त्यांनी त्यांच्या हिरोला गावामध्ये त्यांचं अशा प्रकारे स्वागत केलं. खाशाबा जाधव डिड नॉट फॉरगेट दोज हू हेल्प्ड हिम. खाशाबा जाधव यांनी त्यांना ज्यांनी मदत केली होती ते त्यांना विसरले नाहीत. आफ्टर विनिंग द ऑलिम्पिक मेडल ही प्लेड द फर्स्ट बाउट टू रेज मनी नॉट फॉर हिमसेल्फ बट फॉर द प्रिन्सिपल हू हॅड गिवन हिज हाऊस फॉर सेंडिंग खाशाबा टू हेल्सिंकी. आणि जिंकून आल्यानंतर त्यांनी पहिली कुस्तीची मॅच खेळली जी की पैसे कमवण्यासाठी होती, त्यांच्या स्वतःसाठी नाही, तर ते जे प्रिन्सिपल राजाराम कॉलेजचे होते, ज्यांनी त्यांच्यासाठी त्यांना हेल्सिंकीला पाठवण्यासाठी आपलं घर विकलं होतं, त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी
ती कुस्तीची स्पर्धा खेळले. द प्रिन्सिपल गॉट हिज हाऊस बॅक अगेन, आणि मग त्या प्रिन्सिपलना, मुख्याध्यापकांना त्यांचं घर पुन्हा त्यांनी मिळवून दिलं. खाशाबा won great honor for his country even when he did not have much help or facilities. जरी त्यांना काही मदत नव्हती, जास्त फॅसिलिटी, सोयी नव्हत्या, तरीसुद्धा खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती जिंकून खूप मोठा मान मिळवून दिला त्यांच्या देशासाठी, म्हणजेच आपल्या देशासाठी. टुडे स्पोर्ट्समन हॅव मेनी फॅसिलिटीज. आताच्या खेळाडूंना खूप साऱ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. शुडंट वी ऑल ट्राय आवर बेस्ट टू विन ग्रेटर ऑनर्स फॉर अवर मदरलँड. आणि मग एवढ्या सगळ्या सोयीसुविधा असताना आपण आपल्या मातृभूमीसाठी अशासारखा काही मोठा सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न नको का करायला? तर केला पाहिजे. तर अशा प्रकारे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिक मेडल मिळवणारे हे खाशाबा जाधव होते. समजलं? बाय बाय.